आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात उद्यापासून 22 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता। विजांच्या कडकडाटासह काही भागात गारपीट होण्याचा अंदाज। हीटवेव्हमुळे विदर्भ होरपळला। वर्ध्यात पारा 45 अंशांवर तर नागपूर, अमरावतीत तापमानाचा पारा 44 अंशांच्या पार। उष्माघातामुळे अमरावतीत 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। नंदुरबारमध्ये तापमान 41 अंशांवर गेल्यानं रस्ते निर्मनुष्य, तर दुसरीकडे हवामान खात्याकडून जिल्ह्याला येलो अलर्ट। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। पुढील आठवड्यात तापमान 47 अंश सेल्सिअस पार जाण्याचा अंदाज। वाशिम जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढल्या। जिल्ह्याचं तापमान 43.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। मागच्या 8 दिवसांपासून तापमानात सातत्यानं वाढ। गोंदियात पारा 43.2 अंशांवर। उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत। वाढत्या उष्णतेमुळे दुपारी रस्त्यावर शुकशुकाट। थंड पेयांच्या मागणीत मोठी वाढ। पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज। बीडच्या परळीतील सावरगाव पाझर तलावानं तळ गाठला। पाझर तलावावर अनेक शेतकरी अवलंबून, पण पाण्याअभावी पिकांना योग्य वेळी पाणी देता येत नसल्यानं उत्पादन घटण्याची शक्यता। बीड जिल्ह्यात 1265 पाणी पुरवठ्याच्या योजनांपैकी 396 योजना पूर्ण करा। 867 योजना अजूनही अपूर्णच। अपुऱ्या पाणी पुरवठा योजनांमुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचं सावट। योजना अपुऱ्या ठेवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा जिल्हा परिषद सीईओंचा इशारा। नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशीत जगदंबा माता यात्रोत्सवानिमित्तानं 12 गाड्या ओढल्या। अक्षय तृतीयेला दहीहंडी फोडून यात्रेची उत्साहात सांगता। पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं यात्रेला हजेरी लावतात। सिद्धिविनायक मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणी आरोपींना तुरुंगवास। चोरी करणारे मंदिरातील सर्वसाधारण कर्मचारी होते। 55 ते 50 लाखांची चोरी झाल्याची माहिती। येत्या काळात सिद्धिविनायक मंदिराची सुरक्षा अधिक वाढवणार।